कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये क्लस्टर योजना राबविण्यात येते. या क्लस्टर योजनेला नागरिकांचा विरोध आहे. सर्व पक्ष हक्क संरक्षण संघर्ष समितीने एल्गार पुकारला असून चर्चा तर होणारच. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 27 गावात क्लस्टर योजनेविरोधात जनजागृती केली जाणार आहे. येथील भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेचं नियोजन यासाठी की हे जे क्लस्टरचं भूत जे आलेलं आहे हे पूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त होणार आहेत या क्लस्टरमध्ये, आणि म्हणून आम्ही त्याविरुद्ध आयुक्तांना निवेदन दिलं, मोर्चाही काढला 17 तारखेला, आणि त्या अनुषंगाने आज संपूर्ण गावामध्ये जनजागृती होण्यासाठी ही सभा लावलेली होती. आणि सभेतून निष्पन्न असं भरपूर काय होणारच आहे. माझे सहकारी सुमित वजे हे बोलतीलच, परंतु या सर्वांचा मतियार्थ एकच काढायचा आहे की जोपर्यंत 27 गावांची संघर्ष हे स्वतंत्र नगरपालिका महानगरपालिका होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहणार आहे. आमची स्वतंत्र महानगरपालिका झाली की क्लस्टरचं भूत आपोआप उडून जाईल. म्हणून आम्ही आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत निघून लढणार आणि आमचा विजय 100% होणार. तर क्लस्टर हा जो स्लम एरिया त्यासाठी असतो, परंतु सरसकट सर्व गावांवर त्यांनी क्लस्टर लादलेला आहे. आणि पूर्वी जेव्हा माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आमची जेव्हा मिटिंग झाली अधिकाऱ्यांसोबत, तेव्हा असं ठरवलं की ज्यांना या क्लस्टरमध्ये यायचं असेल त्यावेळेला 40 गुंठ्याचा म्हणजे 1 एकरचा कॅटेगरी ठरलेला होता. परंतु आम्ही मागणी केली की तुम्ही 10 गुंठ्यावरती आणा, जेणेकरून ज्या जुन्या बिल्डिंगी झालेल्या आहेत 30-35 वर्षा जुनी त्यांना या क्लस्टरचा लाभ होईल. परंतु आता जो नवीन जी आर आला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला की संपूर्ण गावांवरती हा क्लस्टर लादून जबरदस्ती लँड ॲक्विजिशन करण्यात येईल, आणि ज्याला याच्यामध्ये यायचं नसेल तर त्याची जागा आम्ही जबरदस्ती कायद्यानुसार कारवाई करू असं सुद्धा त्या जी आर मध्ये लिहिलेलं आहे. तर ज्यांची स्वतःची घरं गरजेपोटी बांधलेली आहेत त्यांना जर तुम्ही 300 फुटाचं घर देणार तर तो माणूस राहणार कसा? म्हणून आमचा सर्व समाजाचा या क्लस्टरला विरोध आहे. लोकप्रतिनिधीमधून म्हणून कसा पाठपुरावा करणार? नक्कीच आम्ही महापालिकेत ही मांडूच, परंतु जर कायदेशीर लढाई जर लढायचं कायदेशीर लढाई लढू, किंवा जर वेळ प्रसंगी पडले रस्त्यावरती उतरून हे आंदोलन तीव्र करायचं असेल तर नक्कीच आम्ही रस्त्यावरती सुद्धा उतरू. 27 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपल्या मर्जी विरुद्ध समाविष्ट केलेले आहे 27 गावांची ही संघर्ष समिती, सर्वपक्षीय संघर्ष समिती, हिच्या नेतृत्वाने मध्ये आपण मागे 17 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आंदोलन केलं. यामध्ये 2 प्रमुख मागण्या होत्या. सर्वात म्हणजे क्लस्टर आणि दुसरी म्हणजे आपलं जे टॅक्सचा विषय होता त्याच्या संदर्भात चर्चा केली. मी जसं बोललो तर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की लवकरात लवकर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांच्या सोबत ही बैठक घेणार आणि त्याच्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करणार. आजच्या या सभेचं मेन प्रायोजन असं आहे तर 27 गावातील सर्व जनता आणि जनतेचे लोकप्रतिनिधी या सर्वांना आम्ही बोलवलेलं होतं. त्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी आले देखील इथे, आणि त्यांना आम्ही हे सर्व क्लस्टर योजना काय आहे ही त्यांना समजवली, इथल्या जनतेला समजवली. अशी अफवाही चालू होती काही क्लस्टर वगैरे असं काय नाही आहे असं विरोधकांकडनं पसरवायचा प्रयत्न देखील झाला. परंतु आम्ही ते सर्व क्लस्टरचे GR सगळे नकाशे हे जनतेच्या हातातच दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढे जर असं कुठे कोणी प्रयत्न केला अफवा पसरवायचा तर आता उत्तर जनताच त्यांना देणार. आणि आजच्या या सभेच्या माध्यमातून आम्ही जर आपण पाहिले का काही केलं ॲडव्हर्टाइजमेंट झाली होती की चर्चा तर होणारच, तर ते चर्चा तर होणारच जे आहे ही संघर्ष समितीचा नवीन अध्याय आहे. आणि चर्चा तर होणारच या प्रोग्रामच्या माध्यमातून संघर्ष समिती ही सगळ्या 27 गावातील ही चर्चा लावणार आणि हे सगळे विषय घेऊन लोकांमध्ये जनजागृती करणार आणि लोकांच्या समस्या घेऊन त्याच्यावरती समाधान करायचं काम हे संघर्ष समिती या चर्चा तर होणारच या कार्यक्रमातून करणार. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.